नमस्कार मंडळी, सगळीकडेच आता भरपूर असं ऊन पडलेलं आहे. अशातच आपल्याला थंडगार काहीतरी खाण्याची इच्छा होते. म्हटलं घरचे चिक्कू आहेतच, तर असा थंडगार असा अगदी शरीराला एनर्जी देणारा पौष्टिक असा मिल्कशेक बनवूयात. बनवायला सुद्धा अगदी सोपा आहे, अगदी झटपट बनला सुद्धा जातो आणि लगेचच मनात आलं चला म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी सुद्धा शेअर करावी. त्यामुळे हा मस्त असा एनर्जेटिक चिक्कू मिल्कशेक याची रेसिपी, तसेच हा चिक्कू ज्यूस किंवा चिक्कू मिल्कशेक पिण्याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत हे सुद्धा मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी चिक्कूचा ज्यूस बनवण्यासाठी किंवा चिक्कूचा मिल्कशेक बनवण्यासाठी 6 चिक्कू घेतलेले आहेत. स्वच्छ असे पाण्याने त्याला धुवून घेतलेलं आहे. तर हे घरचे माझ्या चिक्कू आहेत, अगदी चवीला गोड असे आहेत. आता आपण हे चिक्कू असे कट करायचे आहेत आणि त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचा जो गर असतो तो आपण काढून घेणार आहोत. म्हणजेच त्याची साल पूर्णपणे आपण काढून टाकायची आहे. अशा पद्धतीने आपण हा चिक्कू अगदी बारीक बारीक तुकड्यामध्ये याला कट करून घेणार आहोत. याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व चिक्कू कट करून घेऊयात. तर तुम्ही तर बघू शकता मी एका बॉलमध्ये हे सर्व चिक्कू कट करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे याचे तुकडे केलेले आहेत. आता आपण याचा ज्यूस बनवणार आहोत किंवा याचा मस्त असा थंडगार मिल्कशेक बनवूयात. त्यासाठी मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण काढून घेतलेला चिक्कूचा हा गर घालायचा आहे. त्यानंतर इथे मी अगदी 2 चमचे इतकी साखर घातलेली आहे. साखर नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं. ज्यांना शुगर आहे त्यांनी साखरेचा अजिबात वापर करू नका, कारण चिक्कूमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यानंतर इथे एक मोठा कप मी दूध घातलेलं आहे. हे दूध सुद्धा अगदी थंडगार असं आहे. त्यानंतर इथे मी 2 आईस क्यूब घातलेले आहेत. सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे मस्त थंडगार असा मिल्कशेक प्यायला तर मन अगदी तृप्त होतं. तर इथं तुम्ही बघू शकता याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर आता इथं आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि हा आपला इथे चिक्कू मिल्कशेक इथे बनवून तयार आहे. मस्त असा थंडगार, अगदी पौष्टिक आणि शरीरासाठी आपल्या अगदी एनर्जी देणारा हा चिक्कू ज्यूस आपला इथे बनला गेलेला आहे. त्यानंतर वरून आपण असे बारीक बारीक चिक्कूचे असे पीस घालणार आहोत. त्यामुळे चिक्कू मिल्कशेक पिताना अगदी चविष्ट आणि एकदम मस्त असा लागतो. या उन्हाळ्यामध्ये हा थंडगार असा चिक्कू मिल्कशेक तुम्ही एकदा नक्की करून बघा. याचे भरपूर सारे आपल्या शरीरासाठी फायदे आहेत. तसेच आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी चिक्कू मिल्कशेकची मदत होते. इथे हा आपला मस्त असा एनर्जेटिक चिक्कू मिल्कशेक बनवून तयार आहे. हा कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तसेच चिक्कू मिल्कशेक पिण्याचे भरपूर सारे फायदे आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आपण चिक्कू ज्यूस किंवा चिक्कू मिल्कशेक पिण्याचे फायदे काय आहेत हे सुद्धा पाहूयात. उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि ऊर्जा देण्यासाठी चिक्कू मिल्कशेक खूप फायदेशीर ठरतो. त्यामध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि अनेक पोषक असे घटक असतात. तर चिक्कू मिल्कशेक पिण्यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते. चिक्कूमध्ये नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतात, त्यामुळे थकवा कमी होतो आणि उन्हाळ्यात शरीराला पटकन ऊर्जा मिळते. तसेच चिक्कू मिल्कशेकमुळे शरीर थंड ठेवण्यास मदत होते. दूध आणि चिक्कू एकत्र घेतल्यामुळे शरीराला कूलिंग इफेक्ट मिळतो, त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो. तसेच पचन सुद्धा सुधारते. चिक्कूमध्ये फायबर जास्त असते, त्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेसाठी सुद्धा चिक्कू फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतात, जे त्वचा ताजेतवानी ठेवण्यास मदत करतात. तसेच चिक्कू मिल्कशेकमुळे हाडे मजबूत होतात. दुधामध्ये कॅल्शियम असते आणि चिक्कूमध्ये फॉस्फरस व आयर्न असते, त्यामुळे हाडे मजबूत राहतात. तसेच वजन वाढवण्यासाठी सुद्धा चिक्कू मिल्कशेक उपयोगी पडतो. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी चिक्कू मिल्कशेक उत्तम आहे, कारण त्यात कॅलरी आणि पोषण जास्त असते. यानंतर आपण बोनस टिप पाहूयात. उन्हाळ्यात चिक्कू मिल्कशेक बनवताना थोडे बर्फ किंवा वेलची घातल्यास चव आणि थंडावा अधिक वाढतो. तसेच जास्त साखर न घालता ज्यूस किंवा मिल्कशेक पिणे हे अधिक आरोग्यदायी असते. दिवसातून 1 ग्लास पुरेसा असतो. तसेच इथे महत्त्वाची टीप म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी चिक्कू मिल्कशेक मर्यादित प्रमाणात घ्यावा, कारण त्यामध्ये साखर जास्त असते, किंवा साखरेचा वापर न करता चिक्कू मिल्कशेक घ्यावा. ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा.
चला तर मग नंतर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि छान अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.